परत एकदा आपण आलो आहे महाराष्ट्र सीमेवर, महाराष्ट्र MP सीमेवर असलेलं अंबादेवी संस्थान भुईकोंडीला. इथे देवी देवस्थान असल्यामुळं इथं खूप आज गर्दी, नवरात्रामध्ये खूप गर्दी असतात. सगळ्या भाविकांची खूप गर्दी जमलेली आहे. चला आपण आता जाऊया मंदिराकडे. चला आता देवीच्या देवळात आरतीचं मंदिर आहे, दर्शन घ्या. आता आपण देवळात आलोय. आता बसलेल्या काकांना आपण विचारूया थोडी माहिती देवीची माहिती. काका थोडी देवीची माहिती सांगा. देवी हे मुळातूनच निघालेली देवी, मुळातून निघालेली आहे. त्यानंतर आपलं वरती देवी वर आहे 1 किलोमीटर. वरची मोठी देवी आहे, हे लहान देवी 1 किलोमीटर जवळ आहे. म्हणजे ही स्वयंभू आहे ना? हा स्वयंभू देवी आहे ना? हा अंबादेवी, अंबादेवी, अंबिका देवी आहे. नवरात्रामध्ये गर्दी असते. जवळ भयार आहे तिथं मोठं. हो भयार हे आहे. चालेल ठीक. आपलं नाव? सुरेश अप्पा चौधरी. सुरेश अप्पा चौधरी. अंबादेवीच्या मंदिराकडे जाण्याची तिथून मंदिर कमीत कमी 2 किलोमीटर काही जावं लागते गंगासून. वीकडे जाणारा असा रस्ता आहे. हा वरती जायचा रस्ता. वर जायचा परिसर हा. एवढ्या पायऱ्या मी आता वरती चढतोय. हा देवीकडे जाणारा परिसर. भाविक असे गड चढून येतात, त्याला पायऱ्या बिलकुल नाही आहेत. जो झेंडा दिसतो ते देवीचं देऊळ आहे. तिच्या खाली भुईकोंडी आहे.